आपलं टार्गेट आहे पण आपण स्लो स्लो जातो 70 पर्यंत जायचं. भारी आहे ना तर साधारण आला तरी ते नक्की या आमच्या युट्यूबला येत बघा चॅनलला. हा हे बघा तिथूनच थेट मालवणातून नारळ आलाय. मग तो केक घेतला ना तेव्हापासून बोलायला चालू झाला चला घरी घरी चला घरी चला. त्याच्यामुळे ना नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे सकाळ झालेली आहे आता आणि वाजलेत 9 आणि आपला योगा वगैरे सर्व झालेला आहे, काम पण झालेलं आहे. आणि इथे पाठी तुम्ही बघत असाल आपला ब्रेकफास्ट चालू आहे. काय ब्रेकफास्ट आहे बघूया आपण आज. पास्ता मीठ पास्ता हा आपण मागवतो आणि कधीतरी खातो. त्याच्यामध्ये नॉर्मल काय काय लागलं काय नाही, पास्ता सॉस टाकलं, सॉस सगळे इथे कांदा टमाटर लसूण मसाला टाकला. लास्टला पेरी मसाला टाकून पेरी पेरी. तिकडे आता ब्रेकफास्ट होतोय तोपर्यंत आपण आपलं जरा वेट चेक करूया. वाढला 81.5 84 होतं 83 84 होतं. कमी झालेलं होतं. ही बोलते वाढलंय हो 83.5 होतं. आता ते कमी झालेलं तर 78 79 होतं. 78 79 होतं. ते जरा थोडा डाएट वगैरे हे केला म्हणून. डाएट म्हणजे आपला काय स्पेशल डाएट करत नाही आपण, गोड जास्त खायला, थोडंसं गोड खाल्लेलं बस काही दिवस, तर त्याच्यामुळे थोडंसं वाढलंय, बाकी काय नाही. आता 83.5 होतं त्या दिवशी ना, एक हप्त्यापूर्वी. आता कमी दाखवते. बघूया, आपलं टार्गेट आहे पण आपण स्लो स्लो जातो 70 पर्यंत जायचं आपल्याला. 70 बघूया जाते की नाही आणि किती दिवसात जाते आपण सांगणार नक्की ब्लॉग मध्ये. गोड कमी खायचं. बघा पाठून काय तरी बोलते. काय बोलायचं तुला? गोड कमी खायचं, भात कमी खायचं. कधीतरी चालतं. हो हो सर्व करून वेट लॉस करायचं. हो. म्हणजे सर्व म्हणजे काय सर्व खात नाही बसायचं. तुमचा आता मला मी एवढं वर्ष हे करतोय आणि ह्याच फील्डमध्ये आपण, त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझं वेट कसं जाऊ शकतं आणि कसं नाही ते. त्याच्यामुळे काय जरा आपण करू चला. आणि आपण तुम्हाला आपण अपडेट देत राहू. सध्या जर योगाच चालू आहे, जिम वगैरे मी जात नाही. मला वाटते 6 महिन्याच्या वरती झालं असेल आता की मी वेट्सला हात पण नाही लावला, म्हणजे वेट ट्रेनिंग केलीच नाही. बाकी आता आपलं बॉडी वेट एक्सरसाइजेस कधीतरी करतो, वॉकिंग तर चालू आहे आणि योगा बस. आता आज योगा केला तर संध्याकाळी वॉकिंग कमी करणार, 30 मिनिट्स 20 मिनिटं असं असं आपला रुटीन असतो. चला आता नाश्ता करूया. हो का, कुठे झाला रे? मॉल मध्ये. बघा आता वाजलेत 2:45 वाजायला आलेत आणि आपण आता निघालोय वाशीला. थांबलेला आणि काय काय आलं उन्हातून जावं लागणार कारण तिथे पोचेपर्यंत मग गर्दी होईल, यायला पण लेट होईल संध्याकाळी. सो थांबलेला आणि टायटरवरून तुम्हाला तर कळेलच की आपण कुठे गेलोय. आणि लास्ट इयर पण गेलो होतो. सो म्हटलं यावर्षी पण जाऊया कारण सगळ्यात मोठं एक्झिबिशन असतं ते महाराष्ट्र सरसचं. सो म्हटलं जाऊन येऊया. असे तर खूप एक्झिबिशन भरतात इकडे मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये, पण हे सर्वात मोठं आहे. तर म्हटलं जाऊन येऊया चला. दरवर्षी जातो आपण आणि थोडं काय युनिक असेल तर आपण दाखवूया व्हिडिओमध्ये. तो चला आता निघूया पटापट. चला रे. हे बघा आता पोहोचलोय वाशी स्टेशन. इथून थोडं 5-10 मिनटं चालायचं आहे, जायचं आहे. बघा वाशीचे रस्ते एकदम भारी.
बघा तिकडे हायवे आहे आणि आपल्याला जायचं इथे दिसतंय बघा पुढे एक्झिबिशन सेंटर सिडको. नवी मुंबईला आलं भारी वाटतं ना एकदम. हां हां चला आता जाऊया आतमध्ये एंट्री मारूया. बघा लिहिलंय तिथे सिडको एक्झिबिशन सेंटर. हा गेट आहे ना, या लिहिलं तिथे महालक्ष्मी सरस. हे बघा इथे आलंय, हे एक्झिट आहे आणि पुढे एंट्री आहे 2 नंबर गेटला. कुठे चालला जीवन? जीवनची टोपी, जीवनची टोपी काढली ना, जीवनला गरमच वाटतं. कुठे चालला? इकडे बघ. वाशीला आलास? चाललं काय? कशी बघा शांतता इथे. आणि आता वाजलेत 3:45. 3 वाजता निघालो आपला आपण. चुनाभट्टीवरून आलो. ते जवळ पडतं. कुर्ल्यावरून चेंज करायला आवडत नाही मला, खूप गर्दी असते कुर्ल्याला. चला आता आज चुनाभट्टीवरून जाऊया. इथं गेट आहे. आता फायनली एंट्री भेटलेली आपल्याला. हे बघा, चला जाऊया आतमध्ये. हां हे बघा फायनली इथून बघा आतमध्ये आलो आपण. आणि हे बघा यावर्षीचं एकदम भारी आहे, एकदम मस्त मस्त देखावे वगैरे केले तिथे. आणि हा बघा खेळायला आला का रे? पडशील पडशील. एकदम मस्त वाटतंय. लास्ट इयर पेक्षा तर भारीच वाटतं एकदम. चला आता आतमध्ये जाऊया. बघा मस्त मस्त एकदम भारी. बघा तिकडे दाखवला आणि इथे बघा आता. बघा फायनली आतमध्ये आलोय आणि ह्या वर्षीचं एकदम कसं आहे बघा, मस्त केलं यावर्षी जरा. जीवन काय घेतला? हा काय घेतला? केक घेतला. आपण इकडून आलो आणि परत रिटर्न चाललंय. भारी आहे ना, लाकडी खेळणी. प्रेम भारी आहे बघ. हे बघा आपण इथून बेडशीट घेतलेले आहेत, या 2 मस्त चादर आहेत. आला तरी ते नक्की या. पुणे एक घेतले, एक घेतले. बघा आपण घेतले इथून साडी.
रिजनेबल आहे एकदम. एकदा या इथे. हां समर स्पेशल. समर स्पेशल साडी घेतली. बघा आपण इथून घेतलेलं आहे. व्हिडिओ आपले वेंगुर्ल्यातले गाववाले त्यांच्याकडून आपण आंबापोळी वगैरे घेतलाय. आमच्या युट्यूबला येत बघा चॅनलला. प्रगती महिला स्वयंसहायता बचत गट. 342 नंबर. अच्छा 342 नंबर काउंटर. आलात तर नक्की भेट द्या. गाववालेत आपले. नाव का तुमचं? सुवर्णा गावडे. अच्छा हां हे टाकलं ना युट्यूबवर. हो व्यवस्थित फोटो टाका. जीवन झालं फिरून? हा मला मागवले आता येते. हे बघा शॉपिंग बघा यांची. हे बघा जाताना ओलाने राहूया आता म्हटलं. खूप दिवसांनी जेवढं युनिक होता तेवढं दाखवलंय मी. असं काय वेगळं असतं तर दाखवलं असतं मी. आता हां BKCला पण आहे. कधी आहे? 17 एप्रिलला आहे. बघूया तेव्हा गेलो तर जाय मी बघू आता. बाकी एक्सपिरियन्स चांगला होता नेहमीसारखाच. थोडे स्टॉल रिपीट होते यावर्षी असं मला वाटलं. या नक्की आला तर भेट द्या. मी काय काय स्टॉलचे व्हिडिओ काढले तुम्ही बघितलं असेल. नक्की भेट द्या. जेवण एकदम खुश झालेलं बघा. वाशीला आता वाशी टोल. हात कुठे गेलेला? हे बघा याचं काय चाललंय बघा. जे आपण शॉपिंग केली आहे बघा. हे बघा काय करते. असं नाही करायचं. मस्ती कमी. तर चला काय काय आणलं दाखवूया आपण आणि व्हिडिओचे एंड करूया आता. आणि आता वाजले 8:15. आपण आलो 6:30 वाजता. थोडा रेस्ट केला. दमलो होतो सर्व. कारण वॉकिंग खूप करावं लागतं. मी जसं बोललो होतो खूप मोठं असतं ते. आम्ही यावेळी हे पण मिस केलं आहे फूड कॉर्नर. हां जेवण वगैरे काय असतं काय होतं यावेळी माहीत नाही मला. हां जीवनमुळे. हे बघायचं बघायचं. हां हां ओके ओके. हां चला पटपट बघूया काय काय आणलंय ते. अर्ध त्याच्यातलं खाऊन झाले. हे बघा हा केक आहे ना ते भारी एकदम. तुम्ही तर मी तर म्हणतो तुम्ही जावा आणि तिथे पहिले हेच घ्या. इमली आणली बघा इथे. इमली आणली चोपायला बघा. टाइमपास. हा केक एकदम भारी आहे. मावा केक होता आणि गुळाचा येतो ना. आणि एकदम भारी टेस्ट लागते. गाईच्या दुधातला एकदम. हा गाईच्या दुधातलं. आवळा कॅन्डी. हे तिकडे इमलीवाल्याचे ते घेतलं आम्ही. बघा आवळा नाव कॅन्डी. असेल वरती. मी बघा खाऊन पण झाले. हे सिंधुदुर्ग वाले होते ते. मी केला व्हिडिओ त्यांच्याकडून आम्ही घेतला आणि खाऊन पण झालेले मस्त आहे. नारळ पण तिथूनच घेतलं. हा हे बघा तिथूनच थेट मालवणातून नारळ आलाय. त्यांच्या स्टॉलवरूनच घेऊन आल्या. आणि हा ज्वारीचा चिवडा आहे बिना तेलाचा. ज्वारीचा चिवडा महेश्वर म्हणून आहे तिथे. तुम्ही गेलात तर माहीत पडेल. ते टेस्टिंगला वगैरे देतात तसं. आणि ह्या दही मिरची ताकातला. हे ताकातले बघा. एकच प्रोडक्ट याच्यातून प्रोडक्ट घेतले आम्ही महेश्वर. हे आपण लास्ट टाइम घेतल्या होत्या म्हणून म्हटलं घेऊया रिटर्न. प्रोडक्ट आहेत सगळे. हां हे महेश्वर मधून आम्ही काय काय घेतलं बघा. हे बघा हे खास आणि जीवनला आवडलं. तिथे टेस्टिंगला दिलं आम्हाला. खास जीवनला आवडलं म्हणून घेतलंय. हां टेस्ट खूप छान आहे. कांदा रिंग्स. हे नाचणीचे पापड आणि हे शेवई बघा गव्हाची. गहू आणि रवा असे मिक्स केलं. आणि सर्वात मला आवडलेली शॉपिंग म्हणजे बेडशीट आहेत. सिंगल बेड आणि डबल बेड दोन्ही एक एक घेतले. कापड एकदम भारी आहे. क्वालिटी छान आहे. हां आणि हे पुण्याचे होते. त्यांचा पण व्हिडिओ बनवलाय मी. डबल मस्त एकदम. त्याच्यासोबत हे दोन उशीची कवर आहेत त्याच्याबरोबर. कपडा एकदम भारी आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला आता कधी समजा असेल मला माहीत नाही. पण असं हातात पण भारी लागते. एकदा धुतला अजून तो मऊ होणार.
सो कसं वाटलं तुम्हाला जाऊन ह्या वर्षी? छान वाटलं पण जास्त फिरायला भेटलं नाही फक्त जीवनमुळे. जीवनमुळे जीवन काय? कारण जीवनचा नाही बघा इथे बसलाय बघा. जीवनचा जेव्हा तो केक घेतला ना तेव्हापासून बोलायला चालू झाला चला घरी घरी चला घरी चला. त्याच्यामुळे ना आम्हाला तिथून म्हणजे जास्त असं फिरता आलं नाही. जिथे पण त्यामुळे आपला त्यामुळे आपला ते हे पण मिस झालं पुढचं. पुरणपोळी आम्हाला पुरणपोळी घ्यायची होती पार्सल. हे बघा सगळ्यात महत्वाची वस्तू इथे राहिली. हँडलूम साडी ती पहिल्यांदा पहिल्यांदा अशा एक्झिबिशन मध्ये आम्ही साडी घेतली कधी कधी. ती पण एकदम सॉफ्ट आहे म्हणजे कपडा मटेरियल एकदम भारी मस्त आहे आणि रिजनेबल रेट. बार्गेनिंग करत तिथे होतात पैसे कमी होतात. छान आहे साडी. मध्य प्रदेशचे होते हे. हा हे बघा आगोळ घेऊन आला परत. दाखवलं बाबू आगोळ. आगोळ कशाला असतं बाबू? त्याला वाटलं ते प्यायचा ज्यूस आहे. कोकम सरबत नाही आहे तो. तो कशात टाकायचं आपल्याला? कशात टाकणार आहोत? मच्छी. त्याला माहिती तर आहे. त्याला माहित पडलं तिथे सांगितलं मी त्याला वाटलं ज्यूस आहे. मच्छी फ्राय. आंबे आले नाहीत अजून. आंबे अजून आलेले नाही सांगितलं आम्हाला. तर ते कधी आता एप्रिल 17 एप्रिल पासून BKC आहे. 17 एप्रिल पासून आहे BKC ला फ्राय करायचं. बँड्राला. ते आम्हाला जवळ आहे ना इथून. म्हणून आम्ही जास्त फिरत पण नाही बसलो आज. जास्त फिरत नाही बसलो. तर एप्रिल 17 बघा कोणाला जमेल तर जावा. आणि हे आता एप्रिल 4 तारखेपर्यंत वाशीमध्ये आहे सिडको एक्झिबिशन सेंटर. सरांना माहिती असेल ते. तो चला तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. डेली ब्लॉग आपले असे येत राहावेत अशी इच्छा करतो मी. हो. बघूया आता किती येतात ते. तर आता बरोबर ते पाठवून चल इकडे आता व्हिडिओ एंड करायचा आहे. इकडून कर रे. डिश करायचं असतं त्याला डिश. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. तर बाय बाय. कर डिश.